हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज 26 जानेवारी आहे, आपलं रिपब्लिक डे आणि सगळ्यांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा. आता आम्ही कॉलेजला चालली आहे, म्हणजे तिथं फ्लॅग होस्टिंग आहे आणि प्रोग्राम आहे 26 जानेवारीचं. मग बघूया तिथे पण काय होतं ते पण मी तुम्हाला आज दाखवेन. आणि मी आज चालली आहे घरी, म्हणजे सगळेच चालले आहेत तसे आमचे फ्रेंड्स, कारण ह्याच्यानंतर आम्हाला सुट्ट्या नाही आहेत. तर आम्ही असं चाललो थोडं दिवस, मग कंटिन्यू बघू पुढे. आता मी निघली आहे तसे, मग कॉलेजमध्ये जाऊन दाखवते तुम्हाला प्रोग्राम कसं होते. बाय. तर आता मी कॉलेजला पोचले. इथे आमचे सगळे ज्युनियर सिनियर हे सगळे लाईनीत उभे होते आणि आम्ही फ्रेंड्स पोचलेलो. आणि आमचे सेकंड इयरचे इथे काय माहीत काय बडबड करत होते सगळे. सकाळी अर्धे जण आलेले, अर्धे तयार होत होते. आणि हे बघा, सोनाली, निधी, सलोनी, होते. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड चीफ गेस्ट डॉक्टर हांडे सर एंड डॉक्टर हांडे मैम, प्रेसिडेंट ऑफ कुलस्वामी मेडिकल फाउंडेशन डॉक्टर कंसे मैम, डॉक्टर कंसे सर, डॉक्टर now perform a patriotic song for us. बस हो गया also. आली थी the next year. हॅलो गाईज, आमचं आता रिपब्लिक डे सेलिब्रेशन झालं आहे आणि आम्ही घरी चाललो आहे. आणि हे बघा कोण कोण आहे. निकिता दासे, नमीरा आहे, सेजल आहे आणि स्नेहल कुठे गेली काय माहिती. बघा स्नेहल पण आहे. आणि आमची सगळी अशी भेट झाली आहे. आमचं काही ठरलं नव्हतं एक सोबत जायचं, पण आता आम्ही सोबत चाललो आहे आणि आमचं डेस्टिनेशन एकच आहे, ते म्हणजे कल्याण. तर मग आता तुम्हाला प्रवास दाखवते आमचा. बाय. गाईज, आम्ही आता थांबलो आहे, म्हणजे आमची बस थांबली ब्रेकसाठी. आणि या हॉटेलमध्ये बघा इथं गाय पण आहे. आणि आम्ही इथं थांबलो आहे. बघा यांना काय खायचं आहे का काय. मला तर काय खायचं नाही, मी तर लगेच उतरणार आहे. यांना आमचा प्रवासी जरा आणि उतरताही बघा स्नेहल पण आली आहे. आणि आता बघूया कसं काय खातो का काय. गाईज हे बघा, मी आता समोसा नाही सॉरी वडापाव खातोय. आणि जास्त काय नाही, फक्त एकच वडापाव खाऊ आणि मग लगेच जाऊ. इथे मी शेंगा घेतल्यात. आमच्या घरी जामपट्टण शेंगा, आमच्या बाबांना पण जामपट्टण शेंगा. तर आता इथं बघू, इथं स्नेहल काहीतरी घेते खायला, म्हणजे काकडी विकडी काहीतरी घेते. तर स्नेहल काय घेतलं तू? काकडी आहे बघा इथं. बोराहन
इथे संत्री आण, पेरू आण आणि डोसाचा रस पण ना. हे बघा पेरू मस्त लावून द्यायला इथे. तर मग आता आम्ही परत बसू आणि जाऊ आपल्या आपल्या ठिकाणी. मी तर लवकर उतरेन. यांचा ही बघा. मला अजून 1.5 तास पुढे जायचं आहे. मला काही भरपूर जास्त पुढे जायचं, रत्नागिरीला जायचं. यांचं खूप स्ट्रगल आहे. मला एवढं स्ट्रगल नाही, आमच्या जवळच आहे जरा. मी रात्री 11:30-12 वाजता पोहोचायला घरी. आणि आता किती वाजलेत आपले? 12 साडेबारा झालेत आता. आम्ही निघलेलो 10:30ला. आता बघू काय पितो का काय. चालते असं मला वाटतं. हो खूप स्लो आहे बस, नाही तर आम्ही लवकर पोचलो असतो काही. पण भूक पण लागली मला. मला पण जेव्हाचं म्हणून एकच वडापाव खाला मी. बघा इथं आता एक काका रस बनवतील आणि मग आम्ही आता तो रस मी पण एकला सांगितले. आवाज इथे लई आहे याचा. हे बघा याचा आवाज येते. अट्रॅक्शन पॉइंट साठी लावलाय तो. तर इथं बघू पिऊ ते आपण दाखवते तुम्हाला. या बघा आम्ही आता उसाचा रस पिताव. ही बघा स्नेहलनी घेतले. नमिराला आम्ही बोलवला बसमधून प्याला. आता बघू पिताव. या बघा आता आम्ही पिताव. लय भारी आहे, थंड आहे आणि गोड पण आहे. एकदम प्युअर आहे. इथे काही मिलावट नसते काय. एकदम भारी वाटते. एकदम नाही. हिचं काय चाललंय इथे खाली गाय त्याला हात लावायची कोशिश करते ही. पण कधी गेलंय? काय लय बस मोठी आहे आमची. ही बघा हाय. हॅलो गाईज, तर आता मी इथून बसमधून उतरली आहे आणि माझं रूट वेगळं आहे. बाकी माझ्या फ्रेंड्स गेल्या कल्याणमध्ये प्रॉपर आणि त्या तिकडून तिकडे घरी जातील. आता बघू इथं चालली आहे मी. मग आता थोडंसं चालायचं आहे मला. त्यानंतर मग मला रिक्षा भेटेल. मग रिक्षाने डायरेक्ट घरी. मग डायरेक्ट आता घरी जाऊन भेटूया आपण. गाईस तर इथे मी आता जेवायला घेतले. जेवायला लेट झालंय तसा, पण जेवते आता. हे बघा माझ्या मम्मीने काय बनवलंय. हे बघा बिड्डा आहे आणि भात आहे आणि ही माझी फेवरेट कोबीची भाजी आहे. आणि इथं माझी मम्मी बसली आहे आणि माझे पप्पा पण आहेत. गाईस तर इथे मी आता हेअरकट करायला आले आहे आणि मी नेहमी इथं हे कलिम्स युनिसे. आता मी हेअरकट करणार आहे आणि अजून खूप जायचं आहे आपल्याला. खूप शॉपिंग पण करायची, काय बी करायचं. तर आता आम्ही जातो इथे हेअरकट करायला. तर गाईज मी इथे गेलेली लेन्स घ्यायला आणि हे बघा व्ह्यू, थोडंसं मिरर बघायचं. त्यानंतर मी हे बघा लेन्स घेतले ट्रान्सपरंट. तर गाईस बघितलं तुम्ही, आमच्या इथे एक हॉल आहे आमच्या घराच्या समोरच. तर तिथे आता लग्न चालू आहे, म्हणजे ते भैया लोकांचं लग्न आहे. तर तिथे लई भारी गाणे वाजतात आणि मी नाचत पण होते. पण आता हा ब्लॉग आपला इथेच आज एंड करूया. बाय.